इंडियामध्ये एक सर्वे करण्यात आला होता. त्यानुसार इंडियातल्या मुलांना खूप सॅलरी असून पण ते का गरीब आहेत. त्या सर्वे मध्ये सिद्ध झाले की इंडियातल्या मुला-मुलींना सेव्हिंग हा प्रकार माहीतच नाही किंवा माहीत असेल तरी ते करायला मागत नाही. त्यामुळे खर्च खूप होतो आणि सॅलरी पुरत नाही. तर जाणून घेऊया त्यांचे नुकसान. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला काय मला काय आपल्याला माहित नाही आहे, पण आपण हळूहळू आणि नकळत कितीतरी खर्च करतो. ते आणि पुढे जाऊन त्यांचे काय वाईट परिणाम होणार आहे ते चला जाणून घेऊया. एक, तुम्ही जर नीट बघितलं तर शॉपिंग करताना जेवढा खर्च होत नाही तेवढा खर्च आपल्याला त्या ऑफरवर होणाऱ्या शॉपिंगच्या सामानावर होतो. म्हणजेच आपण ते घ्यायला जातो आणि एक घेऊन येतो भलतंच. असं तुमच्यासोबत झालं आहे का? कमेंट नक्की करा. त्यामुळे काय होतं, आपण एक खर्च पकडून घेतो पण आपण ऑफर असल्यामुळे वेगळंच घेऊन येतो. तर त्यामुळे तिथे आपलं बजेट हलतं. दोन, दुसरी गोष्ट नेहमी पुढचा विचार करणं. आपल्याकडे कुठली गोष्ट असली तरी आता ती खराब होणार आहे म्हणून आधीच तिच्या बदली दुसरी गोष्ट घेऊन येणे आणि आणल्यावर जुनी सोडून नवीन गोष्ट वापरणे. तिसरी गोष्ट म्हणजे अतिकरण. गोष्टी असून पण त्याच्यासारखं दोन गोष्टी घेऊन येणे. म्हणजेच आपल्याकडे ऑलरेडी एक जीन्स असेल नवीन तरी अजून एक आणून ठेवणे, वायफळ खर्च करणे. चौथी गोष्ट, 1 किलोमीटरच्या आत तरी कुठलेही जायचं असेल तरी बाईक, कार किंवा रिक्षा करणं फुकटचा खर्च विनाकारण. त्यामुळे पेट्रोलचा खर्च, गाडीचा खर्च आणि तिला मेंटेन करायचा वेगळा खर्च. पाचवी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर एकदा सगळं मागवणं आणि नाही खाल्लं तर फेकून देणे. पण तीच गोष्ट आपण हळूहळू मागून खाल्ली तर पैसे पण वाचतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नाचा नासधूस होणार नाही. सहावी गोष्ट, भाजी आणण्यासाठी पण आजकाल आपण मार्केटला जात नाही. जे पाहिजे ते आपण ऍपवरून मागवतो. त्यामुळे ते ऍपवाले पैसे कमवतात आणि आपला होतो तो नुकसान. आपल्याला वाटतं की आपण वेळ वाचवला आहे पण त्यामुळे होणारं मोठं नुकसान तो म्हणजे सातवी गोष्ट, सर्वात मोठी गोष्ट जी आपण हळूहळू आणि सर्वात महाग गोष्ट खर्च करत आहोत ती म्हणजे आपली प्रकृती, आपलं शरीर. जर हा एकदा खराब झाला ना, याला कुठल्याच मार्केटमध्ये रिपेअर करता येत नाही आणि झाला तरी पहिल्यासारखं काम करेल हे सांगता येत नाही. म्हणून आपण काय करतो त्यावर आणि आपण आपले कष्टाचे पैसे कुठे खर्च करतोय हे नीट बघा आणि आपली खर्च मॅनेज करा आणि बघा जमलं तर विचार करा. धन्यवाद.